आशाबाई गव्हाणे यांनी सुद्धा उपस्थिती दाखवली, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो। तंटामुक्तीचे अध्यक्ष आमचे शिवशंकर भाऊ कराळे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा आभार मानतो। आणि सर्व शाळा समितीचे सदस्य अंबादास भाऊ फेरण, प्रमोद भाऊ रोजतकार, शांबालाबाई मोदडे, जयश्रीबाई खुपसे, सीमाताई चंदनगोडे, प्रमिलाताई मुंडे, रेखाताई लासूरकार, महादेव भाऊ सोळंके, विठ्ठल भाऊ गावंडे, दत्तात्रय भाऊ खुपसे आणि निलेश भाऊ खुपसे या सर्व शाळा समितीचे मी आभार मानतो। एवढंच नाही तर आम्हाला मदत करणारे तुम्ही जे पालक आहात, या पालकांनी एवढा मोठा वेळ एकाच ठिकाणी उपस्थित राहून काढला आणि आमच्या मुलांचं कौतुक केलं। कौतुकच नव्हे तर मुलांना भरघोस असं पारितोषिक सुद्धा दिलेलं आहे। आज आकडा आम्ही सादर नाही करू शकत, पण मित्र हो, खरोखर खूप मोठं बक्षीस आलेलं आहे। याच्या अगोदरचा घेतलेला जो आपला कार्यक्रम होता आनंद मेळावा, जवळपास एका स्टॉलला 300 ते 400 रुपये असे 60 स्टॉल होते। कमीत कमी सरासरी 300 रुपये धरले तरी सायंत्रिक 18 ते 20,000 रुपयाची उलाढाल आनंद मेळाव्यामध्ये झाली। ही तर उलाढाल मिळून तो लय असेल बाबा, आहे की नाही? आणि खरं तुम्ही लोकांचं अतिशय शाळेवर प्रेम, आमच्यावर प्रेम, मुलांवर प्रेम, आमचे आणखी काही कार्यकर्ते आहेत, आमचे रोशन भाऊ काळे, इतर आणखी आहेत आमचे संतोष भाऊ सावळे वगैरे, सारे कंपनी मदत कर। हॅलो, या सर्वांनी मदत केलं। त्याचबरोबर आमचं सर्वात आता हे जे सादरीकरण झालं, या सादरीकरणासाठी अतिशय मेहनत घेणारे आमच्या ताई, 3 ताई, या ताईचं प्रथमतः आम्ही एक फार मोठं त्यांचं मनापासून स्वागत करतो की त्यांनी एक एक गोष्ट आपल्या कल्पनेमध्ये आणली आणि ती या ठिकाणी साकार करून दाखवली। त्यांचं नियोजन आणि आमचे जे कॅम्प्युटरवर सर्व सेटिंग करणारे आमचे गजानन भाऊ काकडे, हे मंडपाची व्यवस्था त्यांच्या फोनवरून झाली। त्याचबरोबर आमचे शूटिंग करणारे आमचे बक्कवाळ भाऊ, सर्व यंग कंपनी आहे हो, तुम्ही काही करून घ्या, इथं तुमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करून घ्या। आमचे जगताप भाऊ ज्यांनी पैशांचं हिशोब बरोबर ठेवला, इकडे आमचे सोळंके सर यांनी सुद्धा एक चांगलं हँडलिंग केलं आणि ज्यांची कमी आमच्या इथून थोडी गेलेली आहे, कमी झालेली आहे, कारण आमच्या इथं अतिरिक्त नाही आहे ते, परंतु आमच्याकडे शिल्लक आहे, म्हणून त्यांना माराखेडला प्रतिनियुक्ती म्हणून दिली वाघमारे सर। म्हणजे आमच्या घरातलेच माणसं आहेत ते सदस्य, फक्त ते कसे आता थोडेसे सासरवाडीला जायला येतील ते माहेर एप्रिल महिन्यामध्ये, ते सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी आभार मानतो। आणि खरोखर एक फार मोठा आनंद या सर्व शाळा व्यवस्थापन समितीचा आणि त्याचबरोबर आमचे हे साऊंड सिस्टीमवाले उगले बंधू, उगले भाऊ, लय चांगलं काम केलं राहिजे तुम्ही, मस्त छान, अतिशय चांगल्या रीतीनं त्यांनी या ठिकाणी मदत केली। आणि त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम न भाऊ तुम्ही पाहिलं असेल, पहिलंच गीत मी म्हटलं आता होते की नाही, कसं असते की हा साऊंड सिस्टम जर नाही तर कार्यक्रम नाही, पण त्यांनी चांगली मदत केली, चांगली गोष्ट आहे। सर्वांचं यदाकदाचित काही लोकांनी मदत केली असेल, त्यांचं नाव माझे जण घेतलं गेलं नसेल तरी माफ असू द्या। आणि तुम्ही अतिशय चांगल्या रीतीनं कार्य केलं आणि असंच कार्य शाळेसाठी भरघोस करत राहा, आम्ही सुद्धा तुम्हाला भरघोस आमच्याकडून देत राहू। आणि तुम्ही शांतचित्तानं सर्व ऐकून घेतलं, खरोखर मंडळी तुमचे मी आभार मानतो, शतशः आभार मानतो, शतशः आभार मानतो, शतशः आभार मानतो। बरं ठीक आहे, काही वाद नाही, आम्ही असतोच त्याच्यात, काही टेन्शन। हां, आता हे जे मुलांना आम्ही जे आता बक्षीस दिलं की नाही, या अगोदर या बक्षिसासाठी लागणारे जे 1500 रुपये होते हे आमच्या शिक्षकांकडूनच आहेत। ते सकाळी जे बक्षीस वाटप केलं हे आमचेच पैसे आहेत आणि या सर्व याच्यासाठी सुद्धा आमचीच रक्कम आहे। त्याच्यामुळे काही नाही, आम्ही सर्व शिक्षकांचं, मी एक मुख्याध्यापक या नात्यानं जवळपास आजचा खर्च बक्षिसासह
10,000 रुपयाचा आमचा आहे आणि आम्ही सर्व शिक्षकांनी तो वाटून घेतलेला आहे. त्याच्याबद्दल मी शाळेचा मुख्याध्यापक म्हणून या सर्व शिक्षकांचे आभार मानतो. कारण अतिशय यांनी चांगलं काम केलं. असंच काम शाळेसाठी करत राहा अशी माझी अपेक्षा आहे. आज उद्या मी इथून जाणार आहोत, पण तुमचं मात्र नातं या शाळेशी जुळून ठेवा एवढीच अपेक्षा आहे. आणि सर्वांचा मी धन्यवाद मानतो आणि कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. जय